ते मन माय ना फोन काय सांगितलं? मुंबईला पैसा आले होते ना हा तर म्हणे माय गाबर होती गर्भधार. हा तर 9 महिना 9 दिवस पुरा हा. झाला म्हणे माय जन्मी अरे झचकी हा तर तिले कोंबडा वयना एक दारुटा उन्हा तो कोंबडा कापीसन खायचा त्यावर फिर्याद करायला चाललो मी थांब लवकर. मारते पे सिपायाला हो दे माझ्या भावाला बरोबर होतं. अरे दादा मारू नको. अरे तो गरीब आहे. ए भाऊ अरे जाऊ दे. अरे तो त्याच्या मुलाबाळाचा प्रश्न. ए भाऊ जाऊ दे. तो गरीब आहे भाऊ. अरे मारू नको. ए भाऊ जाऊ दे भाऊ जाऊ दे. ते मारणं काही वाटेल राहिले पण तू असा पही का बरं आहे ना अरे आवरणार माणूस महात्मा येणार आहे साधा पिघडेल का चाला हो अरे पण चिरा मरशील दादा तुम्ही आवरलं पण मी बंद केलं मारायला. मला गेलं पार पडलं. मला काही राग नाही भाऊ त्याच्याबद्दल. तो मला 2 शब्द बोलला. मला त्याच्याबद्दल राग नाही. पण भाऊ मी तुझ्याकडे का आलो? तुमचे कपडे अंगात शिंदे हो काय पाहिजे नाही. हा ही परिस्थिती तुमची झाली कशी? भाऊ मी ज्या तुझ्याकडे टायमाला हिस्से वाटे झाले त्या टायमाला सुचीचा थोडा कधी कमी दिली. हो भाऊ सारखे वाटे हिस्से केले आणि आता तुमच्या पत्नी नादारी आली. मी 1 रुपयाचे 10 रुपये केले 10 रुपयाचे लाख रुपये केले आणि धनारे सावकार झाले आणि तुम्ही भिकारी त्याला कहन दादा. दादा भाऊ अरे मी दान धर्म केला नाही. कारण भुकाऱ्याची भूक जाणली. तांदळाची तहान जाणली. अन्न आणि पाणी तो तृप्पणीचा झाली. मी दान धर्म केला. दान धर्म करताना इष्टेट माझी बरबाद झाली. माझ्या पत्नी नादारी आली. 3 दिवस झाले भाऊ. माझी मुलगी 3 दिवसापासून उपवासी आहे. तिच्या पोटात अन्न नाही. 3 दिवसापासून चूल देखील पेटला नाही आमच्या घरी. पण एक काम कर भाऊ काही कर पण मला मदत कर. माझ्या पदरात सेर धान्य दे आणि मला ताबडतोब जाऊ दे. दादा हा पैसा सोनं चांदी नंतर पण आधी तुम्हाला शेरज्वारी देतो. हो हो घरी जा आणि त्याचं दळण करा. नंतर हे जो आहे बंगला हा तुमच्या नावे करणार नाही. पण मला आधी शेरजीवारी दे भाऊ पोटाची आग. मी तुम्हाला शेरज्वारी देतो परंतु म्हणजे इथे का भावना भाऊ? करत पंधरावती सुंदर माझी पत्नी आहे. तिचा विचार घेतो आणि तुम्हाला शेरज्वारी देतो. भाऊ तुझ्या पत्नीचा विचार घेणार तेव्हा माझ्या पदरात सेर धान्य देणार. पण भाऊ तुझ्या पत्नीने तरी नाही सांगितलं मग? तरी शेरज्वारी आणि हो सांगितलं मग? तरी शेरज्वारी देणार. आता बरं वाटलं मला. वा रे वा. याला म्हणावं भाऊ. काय म्हणतो माझा भाऊ? बायकोचा विचार घेतो. माझ्या पत्नीचा विचार घेणार आणि शेरजीवारी देणार. नाही सांगितलं तरी देणार. हो सांगितलं तरी देणार. जा भाऊ
लवकरात लवकर तुझ्या पत्नीचा विचार घे आणि माझ्या पदरात सेव धान्य ठीक आहे जातो. एक नंबर. बोला नाना. जा आणि तुझ्या आईला घेऊन ये. बरं. और तुझ्या आईला सांग की आपल्या घरी तुमचे वडील भेट आले म्हणून. हो चालेल. त्यांना शेरज्वारी द्यायची आहे. हा. त्यांना पोते धान्य तुमच्या घरी रवाने करायचे आहे. हा?